तसं पाहायला गेलं तर यापूर्वी सुद्धा मी बरेच वेगवेगळे बिस्किटाचे प्रकार तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आणि त्यातलाच आणखीन एक प्रकार आज दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एका वाटीमध्ये ना आपण साधारण 2 मोठे चमचे दूध घेत आहोत. हलकं असं हे कोमट दूध आहे आणि याच्यामध्ये आपल्याला केसर भिजत ठेवायचंय. हलकं असं कोमट दूध घेतलं ना मग काय होतं, केसरचा रंग छान असा उभारून येतो. तर इथं मी 1 चिमटभर हे केसर घेतलेले. आपण साधारण 10 मिनिटांसाठी याला असंच भिजत ठेवूयात. एका बाउलमध्ये आपण अर्धा कप म्हणजे 100 ग्रॅम बटर घेतलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही तूप सुद्धा घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे रूम टेम्परेचरवरचं आपल्याला हवंय. याच्यामध्ये आपण अर्धा कप पिठी साखर टाकतोय आणि आता पिठी साखर वितळेपर्यंत छान असं हे आपण फेटून घेतोय. तर कंटिन्यू 5 ते 7 मिनिट न थांबता अशा पद्धतीने मी हे फेटत राहिलेले आणि तुम्हाला मी दाखवते. हे बघा कशा पद्धतीचं हे झालेलं आहे. हे आपल्याला असं हवंय, मस्त क्रीमी आणि फ्लफी. आता याच्यातच आपण काय करतोय, एक स्ट्रेनर घेतलेलं आहे. हे मी बाजूला ठेवणार नाही कारण की याला खूप सगळं आपलं बटर लागलेलं आहे. आता आपल्याला इथं तुम्ही 1 कप मैदा पण घेऊ शकता, पण मी काय केले, पाऊण कप मैदा घेतलेला आहे आणि पाव कप हे गव्हाचं पीठ, किंवा तुम्ही पूर्णपणे 1 कप गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. 2 टेबलस्पून हा बारीकवाला रवा, हाफ टीस्पून बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा. चाळून घेऊयात. व्हॅनिलाचं इसेन्स आपण टाकतोय साधारण 1/4 टीस्पून. आता हे अगोदर आपण एकत्र करून घेऊयात. OTG आपल्याला प्रीहीटला लावायचं आहे, तर त्यासाठी आपण याचं जे टेम्परेचर आहे ना ते 160 ठेवणार आहोत. खालचे आणि वरचे दोन्ही रॉड चालू ठेवूयात. 10 मिनिटाचा टायमिंग लावूयात. तर याच्यामध्ये ना आपल्याला दूध टाकायचं आहे. तर केशर सोबत आपण जे दूध भिजत ठेवलं होतं ना, तुम्ही बघताय हलका असा पिवळसर याला रंग आलेला आहे. थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे. तर इथे आहे ना हे आपलं मिश्रण आपण अशा पद्धतीचं केलेलं आहे. हलकं असं थोडंसं आपल्याला पातळसर जाणवते हे. आता याच्यामध्ये आहेत ना आपण ड्रायफ्रूट टाकतो. इथं मी फक्त आहे ना हे बदाम घेतलेले आहेत आणि एकदम छान बारीक असे स्लाइस केलेले आहेत. तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही करू शकता आणि जे हवेत ड्रायफ्रुट्स ते तुम्ही वापरू शकता. हलक्या हाताने हे मी मिक्स करते. हे बघा, तर आहे ना हे अशा पद्धतीचं आपण करून घेतलेलं आहे. आता इथं मी एक ग्लास घेते आणि हे पूर्णपणे ऑप्शनल आहे बरं का. तुम्ही हवं तर त्याला गोल पण शेप देऊ शकता किंवा आता मी जे दाखवते तशा पद्धतीने पण करू शकता. जर तुमच्याकडे पाइपिंग बॅग असेल तर आपलं मिश्रण यामध्ये आपण टाकून घेतोय. OTG आपला प्रीहीट झालेला आहे. आता आपण हा ट्रे ठेवून घेतोय आणि याचा जो टायमिंग आहे तो आपण 20 मिनिट करत आहोत. साईडनं अशा पद्धतीनं हलका असा खरपूस रंग आला की आपले बिस्किट व्यवस्थित असे बेक झालेले आहेत असं आपण समजू शकतो. 10 ते 15 मिनिट रूम टेम्परेचरवरती आपण हे पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता खालच्या साईडनं कशा पद्धतीने एकदम मस्त खरपूस अशी याला जाळी आलेली आहे. वरच्या साईडनं ही व्यवस्थितरित्या हे बेक झालेले. अगदी आपण म्हणतो ना पॅकेटचे बिस्किट तशा पद्धतीची जाळी आली आहे की नाही. बिस्किट व्यवस्थित होण्यामागचं एक कारण म्हणजे OTG सुद्धा आहे बरं का. तुम्हाला सुद्धा जर अगारोचा हा मार्वल OTG हवा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की चेक करा. आपली एक बॅच झालेली आहे. आता दुसरी बॅच सुद्धा मी बेकिंगसाठी लावलेली आहे. तर एक बिस्किट आहे ना तुम्हाला मी असं तोडून दाखवते आतमधून. हे बघा, अगदी हलक्या हाताने तोडलं तरी देखील तुटतंय आणि आतमध्ये तुम्ही जाळी बघू शकता. भन्नाट अशा पद्धतीची आलेली आहे. टेस्ट करून बघूयात. अगदी सहज ओठांनी आपण जो प्रकार म्हणतो ना तशा पद्धतीने हे बिस्किट तुटते. भारी झालेलं आहे. एकतर आपण याच्यामध्ये बटर टाकलेलं. तुम्हाला मी म्हटलं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता,
पण तुम्हाला सांगू का, बटरमुळे याची जी चव आहे ना ती द्विगुणित होते. नक्की ट्राय करा.